कार्यरत सर्व कामगारांना समान काम समान वेतन मिळावं किंवा जे काही समितीने अहवाल तयार केलेला आहे ते जर वेतन योग्य असेल तर वेतन आम्हाला मिळावं या मागणीसाठी आम्ही संपाची हाक दिलेली आहे। संपाची हाक दिल्यापासून आजपर्यंत आम्हाला कुणी चर्चेला बोलवलेलं नाही। यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे। जर महानगरपालिका आयुक्तांनी आम्हाला चर्चेला बोलावलं आणि कामगारांचं वेतन किती महिन्यात देण्यात येईल हे जर ठोस सांगितलं तर हे आंदोलन मागे घेण्यात येईल, अन्यथा हे आंदोलन 100% होईल। या आंदोलनाचा प्रभाव कोणकोणत्या गोष्टीवरती होऊ शकतो? आम्ही कामगार कचरा उचलणे, झाडू मारणे, हॉस्पिटलमध्ये सेवा पुरवणे, पाणी पुरवठा करणे, मलनिस्सारण सेवा पुरवणे, स्मशान भूमीत मृतदेह जाळणे, पोस्टमॉर्टम करणे, आयुक्तांना जेवण बनवून देणे, आयुक्तांची गाडी चालवणे, आपण सर्व कामं करतो। या सर्व सेवा टप्प्याटप्प्याने जर आयुक्तांनी निर्णय घेतला नाही तर 100% टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येतील आणि ज्या मुख्य सुविधा आहेत कचरा वाहतूक, साफसफाई, हॉस्पिटल साफसफाई ह्या सेवा उद्यापासूनच बंद होतील। काम बंद आंदोलन करून देखील जर का तुम्हाला न्याय मिळाला नाही तर पुढचं तुमचं पाऊल काय? आम्ही कामगार ठरवलंय करो या मरो। जर महानगरपालिकेने काम बंद करून आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर जोपर्यंत महानगरपालिका न्याय देणार नाही तोपर्यंत ते काम बंद राहील आणि त्यातूनही पुढे जर महानगरपालिकेने संप मोडण्याचा प्रयत्न केला तर आमच्या मावशांनी ठरवलंय आत्मदहन करायचं, पण यावेळी माघार घ्यायची नाही। समित्यांपैकी 2 समित्यांनी समान काम समान वेतन द्यायचं झालं तर अनुक्रमे 20 कोटी आणि 27 कोटी रुपये अतिरिक्त खर्च होणार आहे असं मान्य केलं होतं। आत्ताचे जे आयुक्त आहेत त्यांनी जी नेमलेली समिती आहे त्या समितीने सांगितलंय की 4000 रुपयापेक्षा वेतन कामगारांचं कमी होणार आहे। जाणून बुजून महानगरपालिका अधिकारी खोटी आकडेमोड दाखवत आहेत, लोकांची दिशाभूल करत आहेत। आमचं असं म्हणणं आहे जर पगार कमी होणार असेल तर आम्हाला पगार द्या, त्या मागणीसाठी आम्ही उतरलेलो आहोत। जर महानगरपालिकेने केलेली आकडेमोड बरोबर असेल तर ते कमी वेतनही आम्हाला चालेल अशी आमची मागणी आहे।